क्या कहेंगे आज सत्तार साहब सिल्लोड के अब्दुल सत्तार साहब सेटिंग के खिलाफ जो है आपने कलेक्टर साहब को निवेदन दिया है, क्या डिमांड से और क्या तकलीफें आपको पेश आ रही है? हमने इंटेलिजेंस साहब को दिए आदेशन के भाई हमको इंसाफ दिलाओ करके कलेक्टर साहब के पास भी आए, कलेक्टर साहब को दिए कि अब्दुल सत्तार क्या कर रहा है, मेरा सर्वे नंबर 377 उसको मेरी जमीन हड़पना है, 3 एकड़ 13 गुंठे वो जमीन हड़पना है। वो क्या कर रहा है, तलाटी को पकड़ के मेरे पहले तहसीलदार का आदेश होया, भूमि लेख का आदेश होया, बाद में मेरा तलाटी फेंक नहीं लिया ना, तो मैंने भोकरगंज से जिला बंदी करके एटीएम का आदेश लाया भोकरगंज से। वो आदेश लाने के बाद तलाटी ने टाटे ने 55 दिन तक बोला कि तुम्हारा फिर लेता। ये तलाटी ने सत्तार का सुन के तो कलेक्टर के पास गया, मंत्री था सत्तार, अब्दुल सत्तार जब मंत्री था उसके प्रेशर में कलेक्टर ने आदेश दिया कि भाई चौकाची को उल्टी फाइल भेजा अब्दुल सत्तार के दबाव में। अब अब्दुल सत्तार जमीन हड़प करने के बाद से हमारी जमीन ऐसा कर रहा हूँ, सर्वे नंबर 377 उसमें स्टेशन वन बनाया, अपना ड्रोन बनाया, पूरी जमीन पहचान कर रहा। कोर्ट में जा रहे हैं तो कोर्ट में हमको अड़चन आ रही है, किसकी वजह से आ रही है, तो कलेक्टर की वजह से। कलेक्टर ने हमारा गलत आदेश दे दिया ऑर्डर होने पर एकदम की। पिछला जो कलेक्टर था ना उसने पिछला हमारा आदेश गलत दे दिया और ये टाटे तलाटी इसने हमारे खिलाफ कलेक्टर के पास गया, यहाँ पे उसको आदेश भी नहीं, अपील में जाने का आदेश भी नहीं है तलाटी को, पर ये तलाटी इतना सत्तार के फेवर में उसको मंडलाधिकारी बना दिया। टाटे को क्या करा, सत्तार ने मंडलाधिकारी बना दिया, उसको जल्दी सिलोट से निकाल के फेंकना। ये तलाटी को जल्दी सिलोट निकालना, हमारी जमीन सर्वे नंबर 377 पर जमीन हड़प करके कर रहा अब्दुल सत्तार पकड़ के। ये सब कर रहा है किससे, तलाटी को पकड़ के। ये तलाटी को खड़े कर देता हमारे बीच में, तलाटी जाता हमारे अपील में, वो जाता। अब्दुल सत्तार पास कोई डॉक्यूमेंट नहीं है, इलीगल बैठा हुआ है, उसका पूरा सबूत देता मैं, सत्तार का इलीगल बैठने का मेरे पास पूरा सबूत है। और ये क्या कर रहे हैं, उसके दबाव में आके सब अधिकारी ऐसा कर रहे। ये कलेक्टर बोलो अपना तहसीलदार अपना तलाटी सब आदेश अपना ये कर रहे, मेरे खिलाफ जा रहे। ये आदेश खिलाफ मेरे पास पूरा आदेश, तुम पूरा चेक कर सकते, एटीएम का आदेश देखो, तहसीलदार का आदेश देखो, पूरा आदेश है। बस इतना है कि बस तलाटी में आते हमारे सिलोट से निकालना, बस कलेक्टर ने चौकसी करके हमको हिसाब देना। बस कलेक्टर ने चौकसी करना, मेरे कागज गलत है, क्या कर रहे हो, मेरे भोकरगंज गार्डन है, एटीएम में आते देने के बाद तलाटी अपील में जा सकता, क्या नहीं जा सकता ना। सरकार को हमको है कि इंसाफ मिलना, हमको सरकार से ये विनती है कि हमको इंसाफ देना, बस हमारे पूरा डॉक्यूमेंट चेक करना, सब करना। सिर्फ हमारे डॉक्यूमेंट क्या करा कलेक्टर ने, पिछले कलेक्टर ने क्या करा कि सत्तार के दबाव में मंत्री था, जब मौसम मंत्री था, मौसम मंत्री दबाव में आके कलेक्टर ने हमारी फाइल वापस भेजा। उसको क्या अधिकार था तलाटी को, तहसीलदार को, एटीएम को, बस हमारे बाद हमको इंसाफ मिलना, बाद जल्दी साहब ने इंसाफ दिलाना, हमारे डॉक्यूमेंट देखना, हमारे एक भी डॉक्यूमेंट दिखा तो जल्दी साहब ने हमारे कागज फाड़ के फेंक देना, बस। हाँ, मेरा तैयब का पठान हाजी बड़िया, पिताजी के नाम हाजी बड़िया है, हम पठान कुटुंब है। हमारी लेडीज कभी बाहर आने वाली नहीं, ये अब्दुल सत्तार की वजह से बाहर आना पड़े हमारी लेडीज को। कभी बाहर आने के मुंह देख के हमने इतने झगड़े हुए वो है, हमने लेडीज बाहर नहीं निकाले। आगे हमारे जमीन पर कुछ भी काम कर रहा हो, ड्रोन बना रहा, वो बना रहा, इसलिए लेडीज को बाहर निकलना पड़ा। आम्ही जे इथं संभाजीनगरला आलो होतो इम्तियाज जलील साहेब यांना भेटण्यासाठी, परंतु ते भेटले नाही आम्हाला, ते मुंबईला गेले असं त्यांनी सांगितलं, परंतु ते फोनवर बोलले। आम्ही सगळे सिल्लोडचे जेवढे पीडित आणि त्रस्त लोक होतो, ज्यांनी अन्याय सहन केला अब्दुल सत्तारच्या विरोधात मागच्या 7 वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय, लढतोय, पण सरकार आम्हाला साथ देत नाही, प्रशासन साथ देत नाही, पोलीस प्रशासन साथ देत नाही। अशा परिस्थितीत आम्हाला असं वाटलं की इम्तियाज जलील साहेब आम्हाला न्याय देऊ शकतील, सरकार विरोधात आवाज उचलू शकतील, आमच्यासाठी ते बोलू शकतील, म्हणून आम्ही जलील साहेबांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची कॉपी एक जिल्हाधिकारी आणि एसपी साहेबांना देण्यासाठी आलो आहे। आता जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही वरती दिलेली आहे, आता एसपी साहेबांना देणार आहे आम्ही। विषय असा आहे की अब्दुल सत्तारनी कित्येक लोकांचे प्लॉट, जमिनी, त्यांच्या दुकाने, गाळे असे बळकावलेले आहेत, खोटे गुन्हे दाखल करून लोकांना त्रास दिलेला आहे, त्यामुळे हे सगळे लोक त्रस्त झालेले आहेत। या अन्यायामुळे ते आता म्हणजे त्यांना न्यायाची अपेक्षा, फक्त त्यांना असं वाटलं की जलील साहेब आपल्याला देऊ शकतील, म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केला की जलील साहेबाला भेटून त्यांना आमच्या सगळ्या तक्रारी गाराणी त्यांच्याकडे मांडू। आपल्या लढाईमुळे त्यांना मंत्रिपद गमावं लागलं, त्यांना मंत्रिपद भेटत नाही मंत्रिमंडळामध्ये। हा, तर त्यांना त्यांच्यावर जे गंभीर आरोप झालेले आहेत की लोकांच्या मालमत्ता बळकावतात, जमिनी बळकावतात, अशा आरोपामुळे एक तर त्यांचे जे देशाचे सैनिक आहेत, जे देशामध्ये त्यांचा भाऊ सैनिक आहे, अशा व्यक्तीचा सुद्धा त्यांनी प्लॉट गोळा। तर आमचं म्हणणं आहे की देशाचा सैनिक जर आमच्या गावात सुरक्षित नाही तर मग तालुका आमचा कसा सुरक्षित राहील, आणि सरकार याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आम्ही आता जलील साहेबांकडे ही मागणी केलेली आहे। त्यांना आता लोकांनी लोकप्रतिनिधी निवडून दिलेलं आहे, काय सांगणार? आता निवडून दिलेले आहे, पण ते निवडून कसे आले याबद्दल सगळी चर्चा झालेली आहे आणि त्यात प्रसार माध्यमांनी वेगवेगळ्या बातम्या दिलेल्या आहेत। आमचं म्हणणं आहे की ते निवडून आलेले नाही, निवडून त्यांनी घेतलेले आहे स्वतःला,
आता ते कसं केलं, त्यांनी काय केलं त्यांना माहित, परंतु आता जनतेच्या मनातून ते उतरलेले आहेत. या संदर्भात आपण कोर्टात गेलेलं आहे का? आम्ही सर कोर्टात सुद्धा दाद मागितलेले आणि कलेक्टर साहेबांकडे एक कमिटी बसलेली चौकशीची, मागच्या 3 महिन्यापासून कमिटी बसलेली, परंतु त्या कमिटीने अद्यापर्यंत चौकशी सुरू केलेली नाही. आमची मागणी आहे की लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून आम्हाला अहवाल द्या, आम्हाला कोर्टात सादर करायचंय. माझं नाव महेश शंकर पेल्ली. सिल्लोड मध्ये सर्वे नंबर 92 मध्ये प्लॉट नंबर 85 तिथं माझी प्रॉपर्टी होती. या प्रॉपर्टीवरती आता सध्या मेडिकल कॉलेज बनलेलं आहे. या प्रॉपर्टीचे सगळे लीगल डॉक्युमेंट माझ्याकडे असताना मी वेळोवेळी कलेक्टर ऑफिसला भेटलो, सगळ्यांना भेटीगाठी दिल्या. 2023 पर्यंत आजपर्यंत मी हा मुद्दा उचलून भरतोय, पण मला कुठेही न्याय भेटत नाही आणि मला न्याय भेटेल याची आशाही नाही राहिलेली. आता तुमचा जे प्लॉट बळकवलाय कोणी बळकवलाय? अब्दुल सत्तारांनी बळकवलेला आहे. मी थेट नाव सांगतो. काय पुरावा? पुरावा माझे जागेचे डॉक्युमेंट आहे. तुम्ही त्याच्याबद्दल तिथं माझी तक्रारही झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी तिथं त्यांना निवेदनही दिलेलं आहे आणि तिथं त्यांचं मेडिकल कॉलेजचं बांधकाम चालू आहे. डिफेन्सच्या आमच्या चौकशा पण चालू आहे. यामध्ये आपल्याला मोबदला सुद्धा मिळाला काय? मोबदला कुठलाही मिळालेला नाहीये आणि मला मोबदला नाही पाहिजे. मला माझी जागा सुरक्षित पाहिजे. उद्या जर मी म्हटलं की त्याला कोणी उडवा मी मोबदला देतो, तुम्ही मला गुन्हेगार नाही ठरवणार. मोबदला मला पाहिजे का नाही पाहिजे हा माझा प्रश्न आहे. मी घ्यावा का नाही घ्यावा हा माझा प्रश्न आहे. मी ज्यावेळेस जागा घेतली त्यावेळेस मी विचारून नव्हती घेतली की इथं कॉलेज उभारलं तर मला मोबदला मिळेल म्हणून. सरकारचा नियम आहे, कोणती जागा तुम्ही अक्वायर करत असेल तर मार्केट भावानं त्याला 5 रक्कम दिल्या जाते आणि जर त्या याची विलिंगनेस असेल तरच ती तुम्हाला घेतल्या जाते. उद्या असं होऊन जाईल की कोणी कोणाच्या प्रॉपर्टी घेईल, मी मोबदला देतो शासनाच्या रेटनं, हे मला देतील का? उद्या सरकारी कार्यालय देतील का? नाही देऊ शकत ना. ही जोर जबरदस्ती चालू आहे. साधं तिथं एक तलाठी 8 वर्षापासून फार्म मांडून तुम्ही बदली नाही करू शकत. कलेक्टर खुलं चॅलेंज आहे माझं कलेक्टरला की तुम्ही बदली करून दाखवा. माझा प्लॉट सोडा तुम्ही. आता मंडळ अधिकारी झाला तो पुन्हा का बदली नाही करू शकत तुम्ही? ही लेडीज आहे, यांची 4 एकर जमीन हडप केली, का नाही का चौकशी नाही करू शकत? पोलीसवाल्यांना तिथं घाणघाण शिव्या दिल्या जातात, का चौकशी होत नाही? तिथं एसडीएम त्यांचा बदली का होत नाही? एसडीएम वरती चौकशी चालू आहे, का बदली नाही होते? तुम्ही साधं तिथं कोणतीही घटना घ्या, तिथं जे दानवे साहेब म्हटलेत ना पाकिस्तान होतोय, मी आज म्हणतो की तिथं पाकिस्तान झाला. तुम्हाला काय देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा करा माझ्यावर. अतुल साहेब म्हणतात का मला हिंदूचे पण मतदान भेटतात, तुम्ही आरोप करतात त्यांच्या विरोधात? कोणाच्या विरोधात? अतुल साहेबचा काय प्रश्न तिथं? हिंदूचे मतदान त्यांना भेटतात असं ते म्हणतात. या आपलं अब्दुल सत्तारांना असं आहे हे बघा, वोटिंगचा हा विषय वेगळा आहे. वोटिंगचा हा ज्याचा त्याचा नैतिक अधिकार आहे. कोण कोणाला वोटिंग करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी कोणालाही सांगू शकत नाही कोणाला कोणी मतदान करावं. पण सिल्लोड मध्ये जे मतदान झालंय ते पूर्णपणे बोगस मतदान झालेलं आहे. हे सगळ्या जगाला जाहीर माहिती आहे. बोगस मतदानावरती तो आमदार म्हणून निवडून आलेला आहे. तसं पाहिलं तर तो निवडून आलेला नाही. माझी जमीन 2014 पासून कलेक्टर ऑफिस, कलेक्टरचा ताबा होता. कलेक्टरचं विनवणी होती मला माझा ताबा द्या. कलेक्टर, तहसीलदार, मंडळ अधिकारी हे अब्दुल सत्तारना दबावाखाली घेऊन माझा ताबा मला दिला नाही. मी आता 7-8 वर्षापूर्वी मी लढते तरी मला माझा न्याय मिळत नाही. आता मी जलील साहेबाकडे गेले होते की माझा न्याय मला मिळाला पाहिजे. मी आंदोलन केलं, मुंबईला आंदोलन केलं, भरपूर ठिकाणी आंदोलन केलं तरी मला माझा न्याय भेटत नाही. माझा सपोर्ट द्यायला मला महेश शंकर पल्ली आहे, तरी भरपूर आम्ही प्रयत्न करतोय, तरी अब्दुल सत्तार प्रयत्नामध्ये फाट घालून तो कुठे ना कुठे करतच राहतो. माझा न्याय मला मिळाला पाहिजे. अब्दुल सत्तारला आमदार की तुम काय पुऱ्या याच्यातूनच काढून टाकलं पाहिजे. माझं तर हे मत आहे. हाले लोकांची जमिनी हडप करतो, प्लॉट हडप करतो.